वेगवेगळ्या संतांनी भगवंताचं गुणवर्णन त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये केलं. दुर्दैव आपलं हिंदू समाजाचं की आम्ही प्रत्येकाने त्याच्या जातीतल्या संताला त्याच्या जातीत पाठवून टाकला. म्हणजे त्या संतांचा उत्सव साजरा करायचा असेल, त्यांचे अभंग लावायचे असेल तर फक्त त्या जातीमध्ये ते करावं, अन्य जातीत करू नये असं आम्ही नकळत ठरवलं. त्यामुळे अतिशय सुंदर वाटणारे अनेक अभंग वेगवेगळ्या संतांचे आमच्या समोर येतच नाही. आम्ही सगळ्यांना स्वतःला हिंदू समजतो, पण हिंदू म्हणजे आम्ही नेमके काय आहोत हे मात्र आम्हाला समजत नाही. गजाननासमोर आम्ही नतमस्तक झालो, दरवर्षी होतो, उत्सव साजरा करतो, पण त्याचं ते कार्य आहे. मग ते मुद्गल पुराणात वर्णन केलेलं असेल, गणेश पुराणात असेल, गणेश कोशात असेल, अन्य ठिकाणी मांडलेलं असेल, ब्रह्मणस्पती सूत्रात असेल, अथर्व शीर्षात असेल, त्या कार्याकडे आमचं लक्षच नाही. किंबहुना आमचा तो अभ्यासच नाही. आणि त्यामुळे या देवानी नेमकं काय काम केलं, कोणतेही असतील ते,
समाज म्हणून समाजाची बांधणी करण्यासाठी धर्म म्हणजे काय आम्हाला ज्या मर्यादा लावून दिल्या त्या मर्यादाच आम्हाला माहित नाही. आपण सगळेजण विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये नेहमी जातात, नाहीतर इथे आलाच नसतात. फार क्वचित तेवढ्या पैसे यायचं, बोलवलंय म्हणून आई कसं म्हणणार म्हणून यायचं, फार क्वचित. पण सर्वसाधारण देवाच्या दर्शनाला जातात. आपण त्याचं दर्शन घेतलं म्हणजे नेमकं काय केलं? तो परमेश्वराचं दर्शन आपण सगळ्यांनी घेतलं म्हणजे काय केलं? त्याला नमस्कार करून झाल्यानंतर बाहेर आल्यावर आमची चर्चा काय असते? आज काही चांदीचा मुकुट चढवलाय होतं, मंदिरामध्ये विशेष घोषणाही केली हो, हे उत्सवाचा दिवस आहे का हो? आम्ही आलोय मंदिरात कशासाठी? त्याच्या दर्शनाचा विषयच नाही. मूर्तीवर तेज आहे का? या मूर्तीचं नेमकं नामकरण काय? त्याला सिद्धिविनायक का म्हणतात? मग विनायक म्हणजे काय? सिद्धिविनायक म्हणजे काय? वक्रतुंड म्हणजे काय? लंबोदर म्हणजे काय? निदान त्या दिवशी त्या मंदिरात जे काही 5 मिनिटं आम्ही थांबणार असो तेवढ्या वेळात तरी आमची ही चर्चा असते का? आज हा भेटला होता का? तो भेटला होता का? सध्या राजकारण कुठे चाललंय? महागाई किती वाढली? शेतकऱ्यांची आंदोलन काय चालू? या सगळ्या विषयावर आम्ही चर्चा करतो. कुठे? मंदिरात. मग त्याचं दर्शन व्हायचं कसं? म्हणून त्याचं दर्शन होण्यासाठी आम्हाला त्याचं ध्यान करावं लागतं. आमच्या प्रत्येक कर्मामध्ये आम्ही त्याला पाहावं लागतं. नुसतं तोंडाने म्हणून चालत नाही. अहो येता जाता उठता बसता नुसतं म्हणून नाही चालत. आमचं ते आराध्य दैवत आहे कोणतंही असो, त्या आराध्य दैवताचं स्मरण प्रत्येक क्षणाला आमच्या आतल्या बाजूला चालू आहे का? मुखी रामच्या काम पाहू शकेना, पण मुखी राम आहे तो आमच्या आतमध्ये अंतरंगात कधी शिरणार? त्यामुळे तो अंतरंगात नसल्यामुळे आतला जो काम आहे तो तिथेच आहे. तोंडाने आम्ही म्हणतो आम्ही आता विरक्त झालो, आमचा संसार संपला, आता मुलाबाळांचा संसार चालू आहे. बरेचसे संसारातून बाहेर पडलेले समोर म्हणून देखत तरुण मुलं असती तर वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं. काय आमचं दुर्दैव आहे. आम्ही सगळेजण तक्रार करतो, हल्ली तरुण मुलं मंदिरात येत नाही, कीर्तनाला बसत नाही, कीर्तन करत नाही, प्रवचन ऐकत नाही, धर्माचा विषय करत नाही. सगळ्यांची तक्रार सारखीच आहे. का बरं? माझ्या मुलावर मी बाकी सगळे संस्कार करण्याची धडपड केली. संस्कार करतात का नाही मला माहित नाही, कारण संस्कार करता येत नाही, ते होत असतात. त्याला शाळेत घेऊन गेलो, क्वचित कदाचित वाचनालयात नेलं असेल, हॉटेलमध्ये घेऊन गेलो, फिरायला घेऊन गेलो, नाटक सिनेमालाही नेलं. पण तुला कीर्तनाला येऊन बसायचं आहे हा आग्रह कधी धरला का? उलट लहान मुलं कीर्तनाला यायला लागलं की आम्ही काय सांगतो, हे वय आहे का तुझं कीर्तन ऐकायचं? म्हणजे ज्या वयात इथे यायचं असतं त्या वयात आम्ही आमच्या मुलाला येण्यापासून परावृत्त करतो. मोठा झाल्यानंतर त्याला इथे जबाबदार. ज्या परमेश्वराचं दर्शन मला व्हावं म्हणून मी मनातल्या मनात कधीतरी प्रार्थना करतो, देवाचं उभारतो, बाकी सगळ्या गोष्टी मला मिळाल्या देवा, पण तुझं दर्शन झालं नाही. फार क्वचित असते मागणी दर्शनाची, बाकी सगळी मागणी असते. पूजेला बसल्यानंतर नाही का मग आत्मना सुधी सुधी आणि ते इतकं जोरात आणि फास्ट म्हणायचं असतं की बस तुम्हाला ते कळतच का? आता आवर्तन करायला बसलेली मंडळी कशी म्हणतात,
त्वं ब्रह्मास्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम असं म्हणत असताना तू सगळं परब्रह्म आहेस, अग्नी तूच आहेस, वायू तूच आहेस असं त्याला सांगत असताना आम्ही त्याला सांगत असतो कशासाठी म्हणायचं हो अथर्वशीर्षामध्ये त्वं ब्रह्मा शब्द तोडायचा असेल तर तो सो विसर्गात घालवायचा, त्वं विष्णू त्वं रुद्र असं म्हणायचं. या देवतांची नावं त्याला कशाला जोडायची? कधी विचार केला तो? ब्रह्मणस्पती सूक्तातलं एक ऋचा आम्ही देवे म्हणून म्हणतो. गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां उपक्रमन्तम् एकराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतां सिद्धसाधनम्. ओम गणानां त्वा गणपती म्हणजे काय? त्वां गणपतिं, मी तुला गणपती मानतोय. कोणाचा? गण कोणते त्याचे? आम्ही विचारलं का सर? देवेमध्ये म्हटलं, बाकी पुढची देवे काय म्हणतात मला माहित नाही, कारण त्याच्यात सुद्धा ऋग्वेद वेगळे, अपस्तंभी वेगळे, तो एकच. काय गंमत आहे? तुमची देवे आम्ही म्हणणार नाही, आमची देवे तुम्ही म्हणायची नाही, भांडण असतात. मग तिथे आम्ही त्याला त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं असं म्हटल्यानंतर या देवता म्हणजे नेमकं काय? देव कशाला म्हणतात? आमचा प्रत्येकाचा देव कोणता आम्ही ठरवलंय का? मंदिर कोणतेही असेल, पण माझा देव कोणता, इष्टदेव कोणता, माझं दैवत कोणतं? समर्थ म्हणाले हनुमंत आमची कुळवल्ली. उपासना म्हणून मारुतीरायाची सांगितली का? शक्तीने मिळती राज्ये, म्हणून शक्ती असली पाहिजे. ती शक्ती मिळवायची असेल तर मारुतीरायांची उपासना करायला पाहिजे. म्हणून समर्थांनी मारुती आमची कुळवल्ली म्हटलं. आणि रामरायाचा मंत्र सगळ्यांना दिला, श्रीराम जय राम जय जय राम. कोणी आणखीन कोणता मंत्र देईल? हा मंत्र हा खरोखर आमचा मंत्र आहे का? आमचा म्हणजे माझ्या आराध्याचा. त्या मंत्रात मला काय सांगितलंय? श्रीराम असा शब्द उच्चारल्यानंतर राम असा शब्द आमच्या तोंडातून नेमका बाहेर पडताना काय घडतं, ती क्रिया काय घडते, याचा कधी आम्ही विचार केला का? टीव्हीवरच्या रामायणामध्ये रावण नेहमी असं म्हणतो, श्रीमत कहो इसे. का बरं? पूर्वीच्या काळी पत्रव्यवहाराच्या मागे किंवा आजही काही सुद्धा लोक श्री अमुक अमुक असं लिहितात, आणि सौ असेल तर सौ असं लिहितात. आता ते सौ लिहून चालत नाही, श्रीमती म्हणावं लागतं. का असं करतात मला माहित नाही. कोणाला तरी राग येतो, कोणाला तरी भावना वगैरे दुखावतात असं म्हणतात. श्री का लावतो आम्ही माझ्या मागे, आमच्या प्रत्येकाच्या मागे? श्रीमन महागणापते नमः असं का म्हणायचं? श्री सरस्वती नमः असं का म्हणायचं? श्रीमती सरस्वती असं म्हणत काय कारण काय? मग आम्हाला ते शब्द जे आहेत त्या शब्दांचे अर्थ कळलेच नाही तर नुसत्या फुकाचे की बोलता काय वेचे या पलीकडे काय त्या शब्दांना अर्थ आहे? शब्दांचा अर्थ फक्त ज्ञानदेवांनी सांगितला. मी बोलेन बोली अरूपाचे रूप लावीन, अतिप्रियते भोगवीन इंद्रियांकरवी. ज्ञानेश्वर महाराज मी बोलेन, पण असा शब्द उच्चारेन की जे अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याचं दर्शन. या देहाला भगवंताचं दर्शन मिळत नाही, मिळू शकत नाही जोपर्यंत या सामान्य देहाचं रूपांतर दिव्य देहामध्ये होत नाही तोपर्यंत. मग हा देह दिव्य बनवण्यासाठी आम्ही काय केलं? हा रोज देवाची पूजा केली,
त्याच्यावर पाणी पोचलं, बरोबर ना? शब्द चुकत असेल तर अलीकडच्या काळात पूजेला बसल्यानंतर आचमन करावं असं म्हणतो. आचमन करताना आमचा हात कसा असावा हो, का असाच असावा, असा का नाही ठेवायचा? पाणी सांडेल म्हणून फक्त नाही हो. मग पळीने असं तोंडात उडवलं तर अलीकडे हे पण चालतं. ज्यांनी अनुभवलं असेल, पाहिलं असेल त्यांनी बघा, आवर्तनानं बसायचं, भांड्यातलं पाणी असं तोंडात उडवायचं पळीने. हाताला घेऊन हाताला घाण लागते ना. म्हणून हॉटेलमध्ये गेल्यावर खायला काय देतात बरोबर? हाताना एका बाजूला काटे, एका बाजूला चमचे. चमच्यांची स्त्रीकडे चलती आहे. शब्द कसा उच्चारायचा आपण करणार. आणि काटे स्त्रीकडे आहेत. तुझं काय? या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर माझा आराध्य दैवत आहे. ते आराध्य दैवत म्हणजे नेमकं काय आहे? मी म्हणताना म्हटलंय त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम, म्हणजे तू हे सगळं आहेच असं त्याच्यावर आरोप करतोय वेळेनंतर. त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर मग मला तुझ्यासारखं व्हायचंय, म्हणजे मलाही ब्रह्मा व्हायचंय, मलाही रुद्र व्हायचंय, मलाही अग्निवायू व्हायचंय. हा विचार आमच्या मनात कधी आला तो? कधी विचार केला काय अंगाने? मग आम्ही परमेश्वराचं दर्शन घ्यायचा विचारच करत नाही. त्याला नमस्कार जरूर करतो, पण त्याचं दर्शन मला व्हायला पाहिजे अशी जर आमची मागणीच नसेल तर आम्हाला काय काय मागायचं असतं हे सुद्धा कळावं. विविध प्रकारच्या मागण्या आमच्याकडे आहेत, विविध लोकांकडे. अलीकडच्या काळात तर आम्ही सगळे भिकारी झालो. रस्ता हवाय, सरकारने दिला पाहिजे किंवा म्युन्सिपाल्टी दिला पाहिजे. शाळा हवी, सरकारने दिला पाहिजे, म्युन्सिपाल्टी दिला पाहिजे. काय काय मागायचं होते त्याच्याकडे? मग भिकारी नाही का? कोणी बनवलं भिकारी? आम्ही कसे बनलो भिकारी आम्हाला कळलंच नाही. आम्ही परावलंबी होतोय वेगवेगळ्या कारणाने. किती परावलंबी झालो? हातात ते विकतचं दुखणं नसेल तर आम्हाला चालत नाही. मंदिरामध्ये सुद्धा ते वाजावं लागतं. हे गरज आहे का? बरं त्याच्यावर काय चालतं मला माहित नाही. त्याच्यामध्ये सुद्धा बाईल आहे ना. त्या बाईलच्या अधीन आम्ही किती झाले हो? बाईल अधीन होती ते कानर, ते म्हणे पामर श्वान रूपे. बाईल अधीन होती ते कानर, ते म्हणे पामर श्वान रूपे. बाईल अधीन ते म्हणे पामर नाचविले तिने तैसे नाच करती, नाचविले तिने तैसे नाच करती. त्या मायेच्या इतके अधीन झालो आम्ही की परमेश्वराच्या दर्शनाच्या वेळेला सुद्धा ती माया आमच्या समोर येते आणि त्याचं दर्शनच होऊ देत नाही. कारण आम्ही दर्शन घेताना त्याचं दर्शन घेतच नाही. विविध कार्यक्रमांमध्ये मंदिरांची सजावट हल्ली टीव्हीवर दाखवतात, बरोबर आहे ना? टीव्ही पाहणारी मंडळी असायला पाहिजे. पांडुरंगाला आज कसली आंब्यांची सजावट, उद्या कसली फुलांची सजावट,
आम्ही काय पाहिलं? पांडुरंग पाहिला का? आम्हाला काय दाखवलं? पांडुरंग दाखवला का? का बाहेरची सजावट दाखवली? आम्हाला काय पाहायचं होतं? ज्या क्षणी आम्हाला कळलं आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, गणपतीचं दर्शन घ्यायचंय, रामाचं दर्शन घ्यायचंय, कृष्णाचं दर्शन घ्यायचंय, त्यावेळेला बाजूला काय याचा विचार आम्ही करणार नाही. पण आम्ही बाजूच्याच गोष्टींचा विचार करतो. अलीकडच्या काळात तर आणखी काही गोष्टी करायला लागतात. कीर्तन संस्थेवर स्वतंत्र व्यवस्था आहे, म्हणजे लोक कीर्तनाला येतात, नाही तर लोक घेतच नाही. मग करायचं काय? कीर्तन लोकांसाठी करतात. आपण म्हणत गर्दी झाली नाही तर चांगले कीर्तनकार मिळत नाही. बरोबर? चांगले म्हणजे काय? गर्दीला हवं तसं कीर्तन करणारे का कीर्तनाच्या त्यांच्या शब्दांवर गर्दी मिळवणारे? काय नाही. आम्हाला नेमकं काय? राजा राक्षस रूपेण व्याघ्ररूपेण मंत्रिणा सेवका श्वानरूपेण यथा राजा गोपाल कृष्ण महाराज सिद्धिविनायक महाराज. राजाप्रमाणे आम्ही अनुसरण करायचंय का आमच्याप्रमाणे राजांनी वागलं पाहिजे? मला ते हवं ते त्यांनी द्यायला पाहिजे का मी भगवंताला हवं ते देणार आहे? आम्ही काय म्हणतो? देवाचं मंदिर बांधलं आम्ही, एवढी देणगी दिली, माझा बोर्ड लावला, त्याच्यावरती 5,000, 10,000, 50,000, लाख काय असेल ते. मग मी बांधलं कशासाठी? कशासाठी बांधलं? देवाच्या प्रेमापोटी बांधलं का स्वतःचं नाव सगळीकडे व्हावं म्हणून बांधलं? कशासाठी मंदिर बांधलं? कशासाठी उत्सव केला? माझ्या नावासाठी. आणि मी त्याला दिलं. अहो, माझं आयुष्य सुद्धा त्यांनी दिलेलं असताना मी त्याला दिलं हे म्हणणं यासारखा वेडेपणा कुठला आहे का? हो, ज्यांनी मला जन्माला घातलं त्या आई वडिलांना मी सांभाळतोय असं मुलगा म्हणत असेल तर त्याला मुलगा म्हणायचं का? हो, त्या आई वडिलांमुळे तुला जन्म मिळालाय. अलीकडच्या काळात ते मुलं आणखीन वेगळं म्हणतात. आम्ही सांगितलं त्या जन्माला घालायला पण तुझ्या दुर्दैवाने काय आमचा मुलगा आहेस ना, पण तुला लहानचा मोठा कर्तव्य म्हणून केलंय ना, तू तुझं कर्तव्य कर असं नाही. पण तू जर आम्हाला विसरलास तर तुला कोण आठवणार? आमच्या मुलावर आम्ही खरंच संस्कार करतोय का? चांगले असतील, वाईट असतील, कोणतेही असतील. जर माझा मुलगा असेल तर मी सांगितलेल्या शब्दाच्या बाहेर तो जाता कामा नये. असा मुलगा एकात्री पालकांना जन्माला घालता आला. फक्त राजा दशरथाला ते सांगतात, राम माझा मुलगा आहे, त्यामुळे तो वनवासात जायला निघाला तर तो तसाच निघून जाईल. तो मला गादी हवे म्हणून बाकीच्या भावांशी युद्ध करून मला कैदेत टाकणार नाही. कारण तो माझा मुलगा. आम्ही आमच्या मुलाबद्दल सांगू शकतो, माझा मुलगा सिगरेट वगैरे मला माहित नाही, जाऊ शकतो कधी माहित नाही, परीक्षेत जातो कधी, अभ्यास करतो कधी माहित नाही. का बरं? कारण माझा आणि मुलाचा संवादच नाहीये. घर म्हणजे आमची खानावळ आहे. कोणी यावं, त्याच्या इच्छेप्रमाणे काय असेल ते केलेलं खावं प्यावं. एक गंमत सांगतो जाता, आपल्याला पटलं तर बघा. एक चौकोनी कुटुंब, कारण कुटुंबाची व्याख्या चौकोनी केली घटनेनी. काढून पहा घटना. मी, माझी पत्नी किंवा माझी मुलं, आई वडील नाही, भाऊ बहीण नाही, काका काकू मामा कोण. हे चौकोनी कुटुंब एकदा जेवणाच्या वेळेला एकत्र बसलं आणि आईने एक प्रस्ताव ठेवला. तुम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, बरोबर आहे ना? खोटं असतं तर सांगा. मला कुठे काही करायलाच मिळत नाही, प्रत्येकाची तक्रार असते का नाही? ठरवलं
उद्यापासून प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे वागायचं, स्वतंत्र राहत प्रत्येक जण वागा. आईने सांगितलं. कारण ज्या वेळेला आई काही म्हणायची त्यावेळेला वडील काय म्हणायचे, मी जातो कमवून आणतो. जुन्या काळातला विषय, आता दोघेही कमवतात, त्यावेळेला एकटे कमवत होते. त्यामुळे आता काय हो तुम्ही काय एकटेच कमवते, मी पण कमवतो. मी कमवून आणतो, सकाळी लवकर उठून ऑफिसमध्ये जावं लागतं, तिथे साहेबाचं काय काय करावं लागतं तुम्हाला काय सांगावं. मुलगा म्हणणार मला कॉलेजला जायचं असतं, अभ्यास करायचा असतो, परीक्षा पास नाही झालो तर तुम्हीच मला बोलणारा. मुलगी तसंच सांगत असते वगैरे वगैरे. त्यामुळे उद्यापासून सगळ्यांनी आपापल्या इच्छेप्रमाणे वागायचं ठरलं. आई म्हणाली मी पण मला पुढे घराच्या बाहेर पडता येत नाही, कारण घर बघावं लागतं, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागते, दरवाजा उघडा ठेवावा लागतो, झाडपिड करावी लागते, सगळं करावं लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठली. अलीकडच्या काळात सगळे चहाबाज आहेत, तिच्या पुरेसा चहा तिने करून घेतला आणि ती बाहेर निघाली. काय पुढे करत स्वातंत्र्य पाहिजे ना, ती गेली निघून. बघितलं इकडे तिकडे शोधलं, बायको कुठे दिसत नाही. आता आंघोळीपासून प्रश्न, नाहीतर आंघोळीला गरम पाणी हवं म्हणून तिने काढून द्यायचं गरम पाणी, टॉवेल द्यायचा, काय काय आणखी सांगत नाही. प्रत्येकाच्या घरातले अनुभव स्त्रियांच्या वेगवेगळ्या असतात. हा जुन्या काळातला विषय सांगतोय, नवीन काळात नाही. नवीन काळात असं काही म्हणायचंच नसतं. गेला अंगावर पाणी ओतून घेतलं, खायला काहीतरी हवं ना, चहा हवा तो नाही मिळाला, खायला पण नाही मिळालं. खिशातलं पाकिट साम बघितलं, काय 4 पैसे बाहेर पडला, इराणीकडे गेला, चहा केला. कारण आमच्याकडे चहावाला इराणीच असतो नाही का. कधीतरी एखादा चहावाला पंतप्रधान होतो, पण बाकी सगळे चहावाला इराणीच असतात. थोड्या वेळाने मुलगा उठला, आई हे काय मला उठवलं नसते, आज माझी क्रिकेटची मॅच होती. अरे गणपती जन्माचं काय सांगू नकोस, क्रिकेटची मॅच मत होती. आई आहे कुठे घरात, बाबा कामावर गेलेले, आई नाही. बघितलं इकडे तिकडे, आंघोळ केली कशी तरी, तिचा टाकतो पहिला. बाबांनी पॉकेटमध्ये म्हणून काही पैसे दिले होते, गेला दिवसभर मॅच खेळत बसला. थोड्या वेळाने शेंडे पण उठलं. आई अगं इतका वेळ झाला, गेलीच कुठे, काही करत नाही. ठरवलंच होतं स्वातंत्र्य व्हायचं. आवडलं कसं तरी मैत्रिणीकडे जायचं होतं, गप्पा मारायचं होते. केवढं मोठं काम असतं गप्पा मारायचं म्हणजे, मला नाही माहिती गप्पा मारतात कशा. संध्याकाळी पुन्हा दुपारी आई घरात आली, सगळे बाहेर गेल्यानंतर तिला हवं होतं ते जेवण करून येऊ, आणि संध्याकाळी सगळी यायच्या वेळेला पुन्हा बाहेर गेली. नवरोबा आले, घराला कुलूप, चावी द्यायची सवय नाही ना, कारण दरवाजा कायम उघडा. स्वागताला असायची, पाणी द्यायची, चहा द्यायची. आज काही नाही. अस्वस्थ झाला, शेजारी चौकशी केली, आमची कुठे इकडे माहितीये का, ते म्हणाले नाही, सांगून काही गेलं नाही. नेहमी सांगून जातात, पण आज सांगितलं चावी तरी ठेवली का, नाही, चावी पण नाही. मुलगा आला, क्रिकेट खेळून दमून आलेला, घर बंद. बाबा हे काय, तुम्ही पण बाहेर हो म्हणाले, काय करणार, बाहेर यायची वेळ आली मला. मुलगी आली, ती घरी बाहेर. आई रमत गमत संध्याकाळी 8 वाजता आली, दरवाजा उघडला, आत शिरली. सगळे तिच्यावर बोलायला लागले, आई हे काय, अगं हे काय केलं. स्वातंत्र्य हवंय, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंय ना. मग तुम्हाला स्वातंत्र्य हवं तसं मला हवं, पण मग कुलूप का लावून गेली. दुसरी किल्ली होती, तुम्ही घेऊन जायचं, मी नको म्हटलं होतं का. माझ्या अस्तित्वाची तुम्हाला किंमत होती का. मी एखादं काम बाळाला म्हणाली, तुला सांगितलं जाऊन पीठ घेऊन ये, दळण घेऊन ये, तू काय सांगत होतास, मला वेळ नाही. मला वेळ नव्हता जेवण करायला. मुलगी पण तशीच, आईचं काम करायचं नाही, आईने सांगितलेलं ऐकायचं नाही. स्वातंत्र्याचा एक पहिला छोटासा टप्पा मी आज केला. तुमचा चहा तुम्ही करून घ्यायचा, तुमचं जेवण तुम्ही बनवून घ्यायचं, चालू असतं मला. तेव्हा सगळ्यांना स्वातंत्र्याचा आणि त्या न बोलता अस्तित्वात असणाऱ्या आईच्या अस्तित्वाचा अर्थ कळला. आमची आई परमेश्वर आहे ना, मग त्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला का. बघा विचार करून, मला हा जन्म दिला कोणी, हा देह कोणी दिला.
अमुक वाजता अमुक ठिकाणी जन्माला येणार आहेस कोणी ठरवलं? डॉक्टर ठरवू शकतो का? मी जन्माला कुठे यायचं, कसं यायचं, किती वाजता यायचं ठरवू शकतो का? नाही. मी मरायचं कसं डॉक्टर ठरवू शकतो का? नाही. अहो, कोणतीही गोष्ट माझी मी ठरवू शकत नाही. त्याची इच्छा असेल तशीच घडते. तरी सुद्धा मला 4 पैसे मिळाले की मी देवाला सांगतो घे तुला दान केली. त्याला काही मनुष्यत्व म्हणायचं? तो हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे का? तो ठाई आमच्या बाजूला आहे. पडायला लागलो की सावरतो, दुःखामध्ये आम्हाला मदत करतो. सुखाच्या क्षणी बिचारा बाजूला बसतो का की तुमचं सुख तुम्ही उपभोगा म्हणून. पण त्याचं स्मरण सुद्धा आम्ही करत नाही. दर्शन होणार कसं? म्हणून परमेश्वराचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर त्या दर्शनासाठी आम्हाला सातत्याने त्याचं ध्यान असावं लागेल, त्याचं स्मरण असावं लागेल. सेना नाही, ते स्मरण सतत करत. काम कोणतं करतोय हा विषयच नाही हो. जे काम मी करतोय, मला नेमून दिलंय या देहाला, ते योग्य आहे का अयोग्य विचार करायचो नाही. माझ्या परंपरेतनं आलेला हा व्यवसाय, तो व्यवसाय मी करणार आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक कामामध्ये मी भगवंताला पाहणार आहे आणि माझ्यातले विविध प्रकारचे विकार नाहीसे कसे होतील यासाठी धडपड करणार आहे, असा विचार सेना महाराज. त्यांचा एक सुंदर अभंग आहे, त्यांच्या व्यवसायाशी निगडीत आहे. काय म्हणतात सेना महाराज? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. हे समजून घ्या. आम्ही वारीक